शेतकरी मित्रांनो, 31 ते 50 दिवस सेटिंग पूर्ण झालेली असते आपल्याला आणि विल्टिंग सारखा प्रकार होऊ नये आणि फळ वाढीसाठी फळ एक समान लंबाकार आकाराचं फळ चांगलं टणकदार भरायचं असलं तर 31 ते 50 दिवसामध्ये महत्वाची कामं करायची आहेत आणि चुका होणारच नाहीत ह्यासाठी बारकावेने आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 51 ते 50 दिवस हा खूप महत्वाचा कालावधीमध्ये असतो. ह्यामध्ये 2 सेटिंग झाले असले तरच आपल्याला पुढे जायचं असतं, अन्यथा अजिबात पुढे जायचं नाहीये. अंगठ्याच्या पुढं आपली सेटिंग झालेली असते ह्या काळामध्ये, त्यामध्ये एक हॅरीवर प्लसचा आपल्याला एक हात घ्यावा लागतो. त्याच्यामुळे पुढे जाऊन एक प्रॉपर ॲब्लॉंग चांगला शेपमध्ये आपल्याला कलिंगड होणार आहे. त्यानंतर मर रोगाची समस्या होऊ नये ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याकडं. आणि बऱ्याच महत्वाचे की सेटिंग ड्रॉपिंग होऊ नये, व्हायरस सारखा अटॅक होऊ नये, ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, 51 ते 50 दिवसामध्ये महत्वाची कामं ही करायची आहेत. खत नियोजन करत असताना आता इथून पुढे योग्य शेप साईज होण्यासाठी डोस द्यावा लागतो. त्यामध्ये थोडं नत्र व जास्त पोटॅश सोबत योग्य हार्मोनचा वापर करायचा आहे. आता हितनं पुढं आपल्याला फुटवा नको आहे. काय आहे तो थोडाफार प्रमाणामध्ये शेंडा थोडा पळला पाहिजे वेल जिवंत राहण्यासाठी, वेलीमध्ये एनर्जी राहण्यासाठी. आणि पोटॅश जो काही आहे आपल्याकडं तो साईज बिल्टअपसाठी आपल्याला द्यायचा आहे आणि प्रॉपर सगळं डेव्हलपमेंट करायचे आहे. पुढे जाण्याआधी मी शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की कलिंगड टरबुजामध्ये जे 2008 पासून आपण काम करतोय, की प्रॅक्टिकली काम करतोय, ग्राउंडवर काम करतोय, बरेच व्हिडिओ बनवले, बरेच कार्यक्रम घेतले. प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्लॉटवर पोहोचू शकत नाही, पण माहिती योग्य पोहोचायला पाहिजे. कलिंगडमध्ये आपला प्रत्येक शेतकरी सक्सेसफुल झाला पाहिजे यासाठी एक प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार केले शेतकरी मित्रांनो. हे मॅन्युअल 300 रुपयाला फक्त तुम्हाला आपण घरपोच देतोय. त्यातनं बिझनेस करायचा नाही आहे, अजिबात असा आपला विचार नाही आहे, काय नाही आहे शेतकरी मित्रांनो. हे प्रिंट करायला 150 रुपये खर्च आलाय. स्पीड पोस्टला बऱ्यापैकी 100 रुपये खर्च येतं. 250 रुपये हे खर्च आहे. कंपनीच्या बाकी मॅनेजमेंटसाठी 50 रुपये आपण ठेवून घेतले आहेत. 300 रुपयाला हे प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला घरपोच मिळतं शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये 72 पानाचं हे मॅन्युअल आहे. कधी लावायचं, कसं लावायचं, प्रॉब्लेम्स काय येतात, व्हायरस काय येतं, हे पिक्चर्स आहेत. पांढरी माशी काय येते, सेटिंग झाले नाही तर काय, गमॉसिस काय, कुठला रोग येणार आहे त्या रोगावर काय करायचं आहे, हे सगळं प्रॅक्टिकली माझा प्रत्येक शेतकरी हा यशस्वी झाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली कळाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हे मॅन्युअल तयार केलेलं आहे. आमच्या ऑफिसचा नंबर आहे 84 21 981 181. सकाळी 9 ते 6 या वेळेत तुम्ही कधीही कॉल करा, गुगल पे करा, हे मॅन्युअल तुम्हाला घरपोच मिळून जाईल. अतिशय चांगलं मॅन्युअल आहे. तुम्हाला कलिंगडमध्ये किंग बनू शकता तुम्ही, कुठेही अडचण येणार नाही असं हे डिटेल दिलेलं आहे. आणि ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी आपले व्हिडिओ तर आहेतच. त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आम्ही पोचू. नॉलेज घ्या चांगलं. माझ्यासारखे बरीच लोक काम करतात, त्यांचंही नॉलेज घ्या, पण तुम्ही सक्सेसफुल झालं पाहिजे हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे. फवारणीमध्ये काय करायचं की हॉरियर प्लसची आपल्याला साईजसाठी घ्यायची आहे. वेली जास्त पळत असतील तर रिटार्डचं घ्यायचं आहे. काही वेळेला काय असतं की प्रमाणापेक्षा जास्त वेली येत असतात, तर वेलीला थोडं स्टॉप करावं लागतं आपल्याला, त्याच्यावर करायचं आहे. आळी कीड बुरशीनाशकाकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ते प्रॅक्टिकली तुमच्या प्लॉटवर जो काही प्रॉब्लेम आलाय ते बघून लगेच त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आपल्याला. पाणी स्टेजनुसार थोडे थोडे पाणी वाढवत जायचं आहे. त्यामुळे फळे भरण्यासाठी आणि गर निर्मितीसाठी आपल्याला सहकार्य होतं. पाणी स्टेप वाईज जरा 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 वाढवत जायचं आहे. पाणी वाढवत जाऊन साईजसाठी, बिल्टअपसाठी जो गर भरणार आहे तो प्रॉपर भरायला पाहिजे. ह्यासाठी आपल्याला चांगलं काम झालं पाहिजे. इतर महत्वाची कामं, सेटिंग झाल्याशिवाय पुढे जायचं नाही, विल्टिंगकडे लक्ष द्यायचं आहे कायम. म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असणार आहे तुम्ही, 21 ते 30 दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण, ह्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतोय सेटिंग झाली तरच पुढे जायचं आहे. सेटिंग हा हार्ट आहे आपल्याला. सेटिंग झाली नसली तर अजिबात पुढे जायचं नाही. सेटिंग करायचं, मगच पुढची कामं आपल्याला करायची आहेत. विल्टिंग सारखा मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यावर महत्वाचं आपल्याला काम करायचं आहे. आता हे खताचं वेळापत्रक आहे, हे फवारणीचं वेळापत्रक आहे. याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे दिल्या आहेत. खतामध्ये 32व्या दिवशी 747 7 किंवा 05234 5 किलो द्यायचा ह्या एकापैकी तुम्ही कुठलंही देऊ शकता. 34व्या दिवशी हे 747 7 आहे स्ट्रेस इलिमेंट, किंवा 153506 आहे, किंवा पुढे एक ग्रेड येणार आहे. हे बोरगावे टेक्नॉलॉजीनं अरेबिक ग्रेड आहेत. म्हणजे आमचं जॉर्डन बरोबर कोलॅबरेशन आहे आणि त्यांच्या इथं जे संशोधन केलेले आहेत ते आपण हार्मोन्स इम्पोर्ट केलेले आहेत. ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी एखादी बॅग एकदा वापरून पहा, रिझल्ट पहा, ऑब्झर्वेशन पहा, मॉलिक्यूल कसे आहेत, रिझल्ट कसे येतात. अदरवाईज त्याला पर्याय आपण रिप्लेस दिलेला आहे, हे वापरला तरी तुम्ही चालू शकता. 747 05234 5 किलो वापरायचं आहे. हे पण सेम इथं 32व्या दिवशी, 34व्या दिवशी. 36व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट 9 किलो वापरायचं आहे आपल्याला. 38व्या दिवशी एमओपी 10 किलो वापरायचा आहे. शेतकरी मित्रांनो, एमओपीचा डोस आपण लवकरच चालू करतो, कारण का
ते रिलीज व्हायला पण थोडं डेव्हलप व्हायला वेळ लागतं, पण ते काम चांगलं करत जातं आपल्याला आणि कमी खर्चामध्ये होतं. हे सगळं पूर्ण जे काही शेड्यूल आहे शेतकरी मित्रांनो, जेवढं कमी खर्चात बसवता येईल तेवढं आपण कमी खर्चात बसवलेलं आहे. 40व्या दिवशी एमओपी 10 किलो आणि रिटायर्ड 250 मिली द्यायचा आहे. इथं एमओपी आणि रिटायर्डचा डोस देतो शेतकरी मित्रांनो, कारण का जी काही वेली अतिशय फास्ट पळतात प्रमाणाच्या बाहेर किंवा जिथं डायव्हर्जन करायचं आहे खताचं किंवा बाबा वेलीसनं डायव्हर्जन फळाकडे करायचं आहे, त्यासाठी हे रिटायर्ड हार्मोन खूप काम चांगलं करतं. 44व्या दिवशी एमओपी 10 किलो, 46व्या दिवशी एमओपी 10 किलो, एक्सीआय व्हेजिटेबल स्पेशल आपल्याला 5 लिटर द्यायचं आहे. यामध्ये मी गेल्या वेळेला सांगितलं त्याप्रमाणे एक्सीआय व्हेजिटेबल स्पेशल हे 5 लिटरची कॅन येते. ह्यामध्ये तुमचं 6-0-18 प्लस कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे सगळं विथ स्ट्रेस इलिमेंट असतं. हे सगळं बाकी खतरनाक काम करत असतं. ह्याचबरोबर फळांना चांगला आकार, मर रोग, वेलीचा हिरवेपणा, उंदीर प्रादुर्भाव यावरती लक्ष ठेवून वजन चांगले आल्यास हे वेळापत्रक संपल्यावर व्यापाऱ्यांशी संपर्क आपल्याला चालू करायचा आहे. म्हणजे हे ज्या वेळेला होतंय त्यावेळेला बऱ्यापैकी 1.5 किलो पर्यंत आपल्याला फळ जातं. लगेच आपल्याला व्यापाऱ्यांच्या बरोबर बोलणं चालू करायचं आहे. अतिशय सिंपल आणि महत्वाचं आणि खतरनाक चांगलं शेड्यूल आहे. तुम्ही एकदा वापरून पहा, तुम्हाला कसा रिझल्ट येतो ते पण ऑब्झर्वेशन करा. आता ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये महत्वाचं काय आहे की 29व्या दिवशी, 33व्या दिवशी, 37व्या दिवशी 41, 45, 49 आणि 55 हे बऱ्यापैकी शेवटपर्यंत आपण फवारणी दिलेल्या आहेत. ह्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट मारा. मार्केटमध्ये मिळणारच टेक्निकल नाव आहेत आपल्याकडे. करेक्ट हे अँटीव्हायरस घ्यायचं आहे आपल्याला. हे बोरगाव टेक्नॉलॉजीचं आहे. कुठे मिळालं नसलं तरी ऑफिसला फोन करून मागवून घेऊ शकता. हे बुरशीनाशक आहे कॉन्टाप. त्यानंतर तुम्हाला बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट मध्ये घ्यायचं आहे सकिंग पेस्टसाठी किंवा बायो 303 घेतला तरी चालू शकतात. म्हणजे थ्रिप्स माइट्स कंट्रोल करण्यासाठी. हे टेंटेटिव्ह आहे. तुमच्या इथं वेगळा प्रॉब्लेम असला तरी घेऊ शकतात, पण हार्मोन्स महत्वाचे आहेत. 33व्या दिवशी जे बी व्हायटलचा हार्मोन्स देतो आपण, त्यानंतर साप आणि इमावेक्टिन बेंझोएट ह्यामध्ये आळी कव्हर झाली पाहिजे, बुरशी आली नाही पाहिजे आणि सेटिंगला सपोर्टिव्ह चांगलं काम हे बी व्हायटल करतं. म्हणजे जे मधमाशी काम करतं तर मधमाशीतलं जे 10% काम हे बी व्हायटल करायचं काम करतं. अतिशय चांगलं आहे, त्याचा वापर करू शकतो आपण. 37व्या दिवशी रिटार्ड हे 100% माराच, मी कायम सांगतो शेतकरी मित्रांनो. कारण का रिटार्ड मारल्यामुळं जे डायव्हर्जन व्हायला पाहिजे, जे फळ आपल्याला चांगलं साईज करायचं आहे 4-5 किलोचं, ते वेलीतली ताकद कन्व्हर्जन करायचं काम हे रिटार्ड करतं 250 मिली. हे खूप चांगलं ग्रोथ रिटार्डंट आहे. अतिशय म्हणजे अतिशय काम करतो. तुम्ही एकदा आमच्या कंपनीत मागवून घ्या किंवा तुमच्या जवळच्या डीलरकडनं मागवून घ्या. कन्व्हर्जन जे करायचं आहे ते खूप छान प्रकारे करतं. हॅरियर प्लसची फवारणी घ्यायची आपल्याला. कोरॅजनचं हे आलिकाचं एक फवारणी घेऊ शकता इथं तुम्ही. हॅरियर प्लस घ्यायचे साईजसाठी. नंतर परत हॅरियरचे स्प्रे आहेत आणि लागल तसं कीटकनाशकचा स्प्रे आहे. तर अशा पद्धतीनं करायचं आहे. हॅरियर आहे, त्यानंतर हॅरियर कराटेचा स्प्रे आहे आणि हॅरियर परत 7 डेज आणि कोरॅजनचा स्प्रे आहे. पुढे जे आळी येते, वेडवाकडं चित्र काढते आपल्या फळावर, तर हे सगळं कंट्रोल करण्यासाठी अशा पद्धतीने केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. खताचं वेळापत्रक टेंटेटिव्ह वापरू शकतो आपण. फवारणीचं आहे हे खूप टेंटेटिव्ह आहे. म्हणजे आळी नसलीच तर मारायची गरज नाही आहे, म्हणून मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही शेतकरी मित्रांनो. असलं तर मारा, नसलं तर मारू नका. सगळं व्यवस्थित चाललं असलं चालू दे. फक्त हार्मोनल बॅलन्स थोडा करून घ्या तुम्ही. ह्यासाठीच मी म्हणतो की बाबा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर संपर्क केला तर तुम्हाला नक्की ते चांगल्या प्रकारे गाईड करतील आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पीक आपण पिकवायचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो उद्देश हाच आहे हे सगळं की बाबा आपल्या शेतकरी दादांना सगळ्या गोष्टी करू देत. कधी काय करायचं आहे, कधी कुठली गोष्ट केली पाहिजे, ह्या सगळ्या माध्यमातून कलिंगड शेती हे आपल्याला परफेक्ट. कारण का 60 दिवसाचं पीक आहे. 60 दिवसामध्ये 25 ते 40 टन आपल्याला उत्पादन काढायचं आहे. तर ह्याच्यावर सगळं व्यवस्थित लक्ष देऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून काय महत्वाचं लागल्यास ऑफिसशी माझ्या सहकाऱ्यांशी संपर्क साधा. आपण असं चांगलं काम करूया. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.